अण्णा नमस्कार. नमस्कार. आज आपण तुमच्याशी चर्चा करतोय ते स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचं अचानक एक्झिट होणं, त्यांच्या जाण्यानं पश्चिम महाराष्ट्राचं तर नुकसान झालंच झालं, परंतु त्यामध्ये पुणे जिल्हा असेल, सातारा जिल्हा असेल, इव्हन बारामती असेल, फलटण असेल, याकडे आपण कसं पाहता? आदरणीय अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनाने फार मोठं नुकसान झालेलं आहे. मला मुद्दामून सांगितलं पाहिजे, दादांचं कार्यक्षेत्र हे राज्याचं होतं आणि राज्यातला दूध उत्पादक शेतकरी, ऊस उत्पादक शेतकरी आणि शेतकरी जगला पाहिजे ही सातत्याची भूमिका पवार कुटुंबाची पहिल्यापासून आहे. आणि मला मुद्दामून सांगितलं पाहिजे, जेव्हा जेव्हा संकट आली तेव्हा तेव्हा ह्या कुटुंबाने मदतीची भूमिका घेतली. विशेषतः मला मुद्दामून सांगायचे, मी 2016 ते 23 असं दीर्घकाळ तिथं उपाध्यक्ष म्हणून काम करत होतो आणि या काळामध्ये असा एकदा प्रसंग आला की शेतकऱ्याला बाजारात 18 आणि 20 रुपये दर मिळत होता. आणि मग दादांच्याकडे आम्ही मांडलं काय करायचं. त्यावेळेचे सुरुवातीला मी जेव्हा अध्यक्ष झालो 16ला, त्यावेळेस एकनाथ खडसेंची मंडळी, मंदाकिनी खडसे अध्यक्ष होत्या. नंतरच्या काळात काँग्रेसचे अध्यक्ष झाले, रणजित देशमुख मी उपाध्यक्ष होतो आणि सुनील केदार दुग्ध विकास मंत्री होते. आणि ते म्हणायचे, डी.के. पवार तुम्ही काहीतरी करा, दादा तुमच्याशिवाय पैसे देणार नाहीत, शेतकऱ्यासाठी मार्ग निघणार नाहीत. आम्ही दादांच्याकडे पाठपुरावा केला आणि दादांनी, मला आठवतंय त्या काळामध्ये 287 कोटी रुपये महानंदाला दिले. आम्ही 287 कोटी रुपये घेऊन दुधाची पावडर केली, शेतकऱ्याला शासन दराप्रमाणे 25 रुपये दर दिला, कारण सगळ्यात महत्त्वाचा शेतकरी घटक होता. पुन्हा आम्ही ती पावडर विकून परत करण्यासाठी सरकारला मदत केली पैसे. पण पुन्हा आमच्यावर असं संकट आलं. महानंदा ही राज्याची शिखर संस्था, परंतु कर्मचाऱ्यांच्या पगारासाठी 5 कोटी रुपये लागत होते आणि सगळं आर्थिक गणित जमत नव्हतं. मग परत दादांना विनंती करून दादांनी, मला आठवते, परत एकदा 70 कोटी रुपये अनुदानाच्या स्वरूपात दादांनी महानंदसाठी दिले, कारण संस्था आहे राज्याची. शेवटी दूध उत्पादक शेतकऱ्यांचा प्रश्न आहे, ती जगावी म्हणून दिले. आणि तिसरा एकदा असा प्रसंग आला की सलग मी 6.5 वर्ष व्हाईस चेअरमन होतो, पण पुन्हा निवडणुकीनंतर थोडंसं दादांच्या आदेशानेच मला थांबावं लागलं आणि आता मी परत उपाध्यक्ष झालो असतो. संचालक माड्याबरोबर भांडले, पण तो नाईलाजाने मला थांबावं लागलं. आणि पुन्हा दादा मला म्हणजे, तुला 253 कोटी रुपये देतो, हे महासंघ तू चालव. परंतु मी उपाध्यक्ष नसल्यामुळं मी विनंती केली, त्यावेळेचे चेअरमन परजणे साहेब असतील, आमचे उपाध्यक्ष बांगर साहेब असतील, परंतु थोडंसं परजणे साहेबांच्याकडून नकार आल्यामुळे मग दादा म्हणले सगळ्यांचे राजीनामा घ्या. आम्ही राजीनामा दिले आणि NDDBला हा संघ चालवायला दिला. परंतु सलग राज्याच्या महानंदला 287 कोटी, 70 कोटी, 253 कोटी एवढी मोठी मदत करणारा एकमेव महाराष्ट्राचा नेता आहे. अशा प्रकारची मदत कुणी करू शकले नाही. आज आपण पाहतोय महायुतीचं सरकार आहे आणि शेतीला जोड व्यवसाय म्हणून दुधाकडे पाहिलं जातं, पण आजही अशी परिस्थिती आहे की दूध उत्पादक शेतकरी अडचणीतून, आर्थिक अडचणीतून बाहेरच पडत नाही. राज्य सरकारनं नेमकं काय केलं पाहिजे? राज्य सरकारच्या काही गोष्टी हातात आहेत. त्यांनी जसं पाठीमागच्या काळामध्ये दादाने भूमिका घेतली, त्या पद्धतीनं परत एकदा सरकारनं पाऊल टाकलं पाहिजे. आणि आता मी त्या स्वतः होतो म्हणून मला ते करता आलं, आजचं मला माहीत नाही, NDDB ही जबाबदारी आहे. परंतु सरकारनं दुधाच्या संबंधात वेगळा निर्णय घेतला पाहिजे. तर ऊस उत्पादक असो, दूध उत्पादक असो, शेतकरी हा जगला पाहिजे, त्याला न्याय मिळाला पाहिजे. आणि मला असं वाटतं की थोडंसं या बाबतीत आता कुणाकडनं हा निर्णय होणार मला माहीत नाही. विद्यमान मुख्यमंत्री आता सुनेत्राताई पवार उपमुख्यमंत्री झाल्यात, परंतु त्या नव्या, परंतु तातडीनं काही निर्णय सरकारने घेतले पाहिजेत आणि शेतकरी वाचवला पाहिजे. आज महानंदासारखी संस्था एक दुसरी वेगळी संस्था चालवते, परंतु गेले 7-8 महिने झालं त्याचं कुठंच त्याच्यावर कागदावर किंवा तिथं प्रत्यक्षात काही बदल झालेला दिसत नाही. याकडे आपण राज्य सरकारचं लक्ष कसं वेधून? आता या बाबतीत सरकारनेच लक्ष घातलं पाहिजे, सरकारनेच विचारणा केली पाहिजे. कारण शेवटी 253 कोटी NDDB दिलेत आणि NDDBने नेमकी दुधामध्ये काय प्रगती केली. कारण 253 कोटी दिल्यानंतर मोठ्या प्रमाणात कर्मचारी कमी झाले, पगाराचा बोजा कमी झाला,
माझ्या माहितीप्रमाणे. परंतु दुसऱ्या बाजूने या बाजूने जशी आर्थिक बाजू पगाराची कमी झाली, बोजा कमी झाला, तसं ज्या पद्धतीनं प्रगती व्हायला पाहिजे ती दिसत नाही असं मला वाटतं. त्या बाबतीत सरकारनं थोडं लक्ष घालावं आणि परत एकदा चांगले दिवस महानंदला आणले पाहिजेत आणि शेतकऱ्याला आणले पाहिजे. आजही महाराष्ट्रातील अनेक संस्थांना जे ₹5 अनुदान मिळणार होतं, तर बऱ्याच संस्थांना अद्यापही अनुदान मिळालं नाही. याबाबत आपण काय सांगाल? याबाबत थोडंसं कसं होतं, दादांची जी भूमिका होती, बारकाईने प्रत्येक गोष्टीवर लक्ष असायचं, तातडीनं मदत करण्याची भूमिका होती, कोणताही प्रश्न असेल तर तातडीने सोडवण्याची भूमिका होती. आज या बाबतीत मी इतक्यात काय बोलणार नाही, परंतु थोडं सरकारनंच आत्ताचे सध्याचे सरकारमधले मुख्यमंत्री असतील, फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री, सुमित्राता असतील, आपले सातारचे जे उपमुख्यमंत्री, त्यांनी सुद्धा लक्ष घातलं पाहिजे असं मला वाटतं. एकनाथ शिंदे आज साहेब. आर्थिक चक्र आजपर्यंत गेली अनेक वर्ष अजितदादांकडे, आता भाजपाकडे आहे. मग याबाबत आपण आत्ताच्या नूतन उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्याकडे काही पाठपुरावा करणार का? आणि पाठपुरावा करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी आपली यापुढे भूमिका काय राहील? आमची खूप त्या बाबतीत तळमळ आहे, इच्छा आहे, परंतु आता एकदा त्यांचा 4 तारखेला काहीतरी निकाल आहे. एकदा त्या रितसर दादांच्या जागेवर उपमुख्यमंत्री तर आहेतच, परंतु रितसर निवडून येतील मोठ्या मताधिक्यानं. निवडून आल्यानंतर त्यांच्या पुढे हा प्रश्न आम्ही मांडणार आहे की थोडं दादांच्या सारखं तुम्ही लक्ष घाला आणि शेतकऱ्याला न्याय मिळवून द्या, महानंदच्या बाबतीत बी लक्ष घाला असं सांगणार आहे आम्ही दादांना, ताईंना. धन्यवाद अण्णा.